Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला त्याच्यावरती आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आणलेला आहे आणि त्याशिवाय स्टेटस आहे तो क्रिएट करणं खूपच सोपं आहे. सर्व एडिटिंग आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता आणि आपण या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ऑल मटेरियल म्हणून मिळून जाईल. तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जेथून पण सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करा. खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोचा जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा. एक फोटो असेल मी इथे एकच फोटो यूज केला आहे. तुम्ही 2-3 सुद्धा करू शकता नाही तर एक केला तरी चालेल. अशा वेळी इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि 2 बोटांनी अशा वेळेस सेट करायचा आहे आणि इथून परफेक्ट बसून घ्यायचा आहे. इथून हा फोटो परफेक्ट बसल्यानंतर इथे फोटोच्या पहिल्यांजूट यायचं अशा प्रकारे. पहिल्यांजूट आल्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये जो आपण हा बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा. हा बीट मावडी ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे थोडं स्क्रोल केल्यानंतर मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण बीट दिलेले आहेत 1-2-3 अशा 9 बीट असतील तिथपर्यंत हा जो फोटो इथून कट करायचा. बघायचा आपल्या कुठपर्यंत येते ना 9वी जी बीट आहे ती आपल्या इथे परफेक्ट बघायची आहे. तुम्ही बघू शकाल की ती परफेक्ट येते बघायची. तर आपल्या इथून परफेक्ट बघू येते. त्याच्यानंतर आपल्या इथून व्हिडिओ ॲड करायचा आहे त्याच्यासाठी जी परफेक्ट बीट आहे ती इथे बघायची आपल्याला. ओके इथून येत आहे तर सिम्पली थोडं वाढवूया. ओके तर इथे तुम्ही बघू शकाल की आपले परफेक्ट बसलेला आहे हा जो फोटो आहे तो बीटला 9 बीटला. आता हे फोटो बसले 9 बीटला तर आता आपल्याला काय करायचं हा फोटो बीट 9 इथून कट करायचा आहे. तर कट करण्यासाठी इथे तुम्हाला बघायचं बीट कुठे चेंज होत नाही. थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. इथे चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला ह्या बीटपर्यंत कट करायचा आहे म्हणजे 9 जी बीट आहे ते तिथपर्यंत. त्याच्यानंतर आता इथे जी आपली व्हिडिओ ॲड लिहिलं आहे तिथे आल्यानंतर इथे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये आपण हा जो व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा अशा प्रकारे आहे. इथून हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ही जी म्हणजे परफेक्ट बसून जाईल व्हिडिओ आहे तो आणि त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि नाही व्हिडिओवरती नका क्लिक करू. येते तुम्हाला आहे ना म्यूट क्लिप ॲड ऑडिओ त्यावरती क्लिक करायचं म्हणजे हे जे आपण व्हिडिओ ॲड केला आहे त्याला जे ऑडिओ आहे ते लागणार नाही. जे आपलं सॉन्ग आहे त्याचंच ऑडिओ लागून जाईल. तर आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली पहिल्यांजूट यायचं आहे आणि इथून बॅक करायचे. आता तुम्हाला काय करायचं सिम्पली हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करून इथून डिलीट करून टाकायचं आहे आणि इथे पहिल्यांजूट यायचं आहे. जे पण हे आपले पहिले फोटो आहे त्यांना नाही PNG इथून एक ॲड करायचं आहे. सिम्पली तर पहिल्यांजूट अशा थांबल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि जे आपलं PNG दिलं मटेरियलमध्ये अशा प्रकारे असेल इथून ॲड करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपले हे फोटो आहेत ना तिथपर्यंत न्यायचं आहे. व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट टेक्स्ट दिलेलं आहे हे तर ते तुम्ही ॲड नाही केलं तर चालेल. तर आता मी काय करतो हे हा जो आपले फोटो राहिले आहेत बीट 9 ॲड करायचे तिथून ॲड करून घेतो लगेच. येथे तुम्ही बघू शकाल की आपण जे फोटो आहेत आपले ते इथून ॲड करून घेतलेले आहेत म्हणजे बीट 9 सर्व परफेक्ट ॲड केलेत. आता फक्त आपल्या त्यांना इथून इफेक्ट ॲड करायचे. तर सिम्पली काय करायचं हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला आहे खाली त्यावरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं. यामध्ये तुम्हाला येणार रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर राईट नावाचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोत आपल्या प्लांडमा 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोत आपल्या प्लांडमा 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोत आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचं त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर इंच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या फोटो आपल्या स्ट्रेच आणि डिस्टोरचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचं त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे.
या फोटोत आपल्या प्लांटोमा 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हाच त्याच्या पुढच्या फोटोला प्लांटोमा 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथून हे इफेक्ट सर्व सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.